त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव वैभव. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो असे अनंत ब्रह्मांड आहेत आणि अशा अनंत ब्रह्मांडाचा एकच मालक आहे, त्याला परमेश्वर असे म्हणतात. सत चित आनंद. सत शब्द ब्रह्म बोलायचे, चित शब्द माया बोलायचे आणि आनंद शब्द ईश्वर बोलायचे. ब्रह्म माया ईश्वर असा त्रिअंश परमेश्वर असा परमेश्वर आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. सर्व लोकांचा एकच परमेश्वर आहे, सर्व जीवाचा एकच परमेश्वर आहे. परंतु प्रत्येकानं आपल्या परमेश्वराचे नाव वेगवेगळे ठेवले. कोणी त्याला खुदा म्हणीन, तर कोणी त्याला रब म्हणतो, कोणी त्याला ईश्वर म्हणतो, तर कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतो. परंतु खरा तर परमेश्वर एकच आहे आणि तो परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. त्याच्या ठिकाणी गुण आहेत. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा इत्यादी अनंत गुण बोलले जाते. त्याच्याजवळ अनंत गुण बोलले जाते. धर्म आहेत. नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षीत्व, एवढाधिक अनंत धर्म बोलले जाते. आणि ज्ञान पण आहेत परमेश्वराजवळ. तर स्वरूपांग ज्ञान आहे. त्याच्या स्वरूपातच, म्हणजे जसं ऊसाच्या स्वरूपातच गोडवी आहे तशी परमेश्वराच्या स्वरूपातच ज्ञान आहे. आणि स्वरूपांग ज्ञान तर आहे, परंतु शक्तिरूप ज्ञान देखील परमेश्वराजवळ आहे आणि ते शक्तिरूप ज्ञान आपल्याला ते देत असतात. आणि विज्ञान देखील परमेश्वराजवळ आहे. त्याला दोन प्रकारचे विज्ञान आहेत. एक ज्ञानरूप विज्ञान आणि एक विद्यारूप विज्ञान. ज्ञानरूप विज्ञान ते अगदी लहानपणीच धारण करतात आणि विद्यारूप विज्ञान हे 12 वर्षानंतर धारण करतात. तर पुन्हा ज्ञानरूप विज्ञानाचे दोन पुन्हा विभाग आहेत. तर भावरूप विज्ञान आणि अभावरूप विज्ञान असे गुणधर्म ज्ञान विज्ञानानं युक्त असलेला परमेश्वर हा आपल्याला परमेश्वराचा तो कसा आहे, नित्य व्यापक, नित्य म्हणजे तो नित्यमुक्त आहे. परंतु भक्ताच्या भक्तीने तो आकळल्या जातो. भक्त त्याला आकळू शकतो. माऊल्या त्याला आकळू शकतात. माऊल्या त्याला आपल्या पोटात ठेवू शकतात. माऊल्याजवळ एवढी ताकद आहे की त्या माऊल्या परमेश्वराला आपल्या 9 महिने पोटात बाळगू शकतात. जसं म्हणजे अनुसया मातेनं दत्तात्रय महाराजाला 9 महिने पोटात वागवलं, किंवा श्रीकृष्ण महाराजाला देवकी मातेनं पोटात वागवलं असं. आणि जो भक्त आहे तर भक्त देखील परमेश्वराला आकळू शकतात. तर त्या आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतात, आपल्या वशमध्ये करू शकतात. तर असा जो परमेश्वर आहे तो कशानं वश होतो? फक्त भक्तीनंच, फक्त परमेश्वराच्या चिंतनानं. त्याला दुसरं काही पाहिजे नाही, परमेश्वराचं चिंतन पाहिजे. जर चिंतन केलं परमेश्वराचं आपण, तर ते परमेश्वर आपल्या वश होतात. तर गीतेमध्ये ते सांगतात की मच्चिता मदत्पाना बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति ते. जर मच्चित होऊन, मद्गत प्राणा होऊन जर कोणी मला जर माझे चिंतन केलं, मच्चिता मदत्पाना बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति तेषां सतत युक्तानां भासतां प्रीतिपूर्वकम. त्या सतत माझ्यामध्ये युक्त असलेल्या आणि मला सतत बसणाऱ्या, प्रीतिपूर्वक बसणाऱ्या तेषा मच्चितामद्गत्पाना बोधयंत परस्परम कथयंत मांत्यम तुष्यन्ति च रमन्ति तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मामुपायन्ति. मी त्यांना माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो. फक्त कशानं? फक्त मच्चित व्हा. मच्चिता मद्गत प्राणा आणि माझ्या कथा वार्ता करा. मच्चिता मद्गत्वाना बोधयंत परस्परम
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ते ते तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगवन्तं येन मामुपायन्ते ते माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी त्यांना देतो. आणि इतकंच म्हणून परमेश्वर थांबत नाहीत, श्रीकृष्ण महाराज थांबत नाहीत. ते म्हणतात अर्जुना तेषामेवानुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाश्याम्यात्म असतो ज्ञानदीपेन भास्वत. मी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी तेषामेवानुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाश्याम्यात्म भासतो ज्ञानदीपेन भास्वता. त्याच्या हृदयातलं मी अज्ञान फेडून त्यांच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो. बापो हे सर्व फक्त एका नामानंच. संत ज्ञानेश्वर सांगतात तिथे म्हणावे ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी उर्लभ तयाजवळी. लक्ष्मी उर्लभ तयाजवळी म्हणून ते म्हणतात ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. म्हणून परमेश्वराचं चिंतन. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हा केला. पण झोपताना उठताना बसताना परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. पण परमेश्वर आपल्याला त्याच्यापर्यंत येण्याची जाण्याची बुद्धी देतात व आपल्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटतात. तुमच्या हृदयात परमेश्वर ज्ञानाची ज्योत पेटो अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.